ज्योतिषशास्त्राला आणि वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत प्रत्येक गोष्टीबाबतचे नियम आणि कायदे सांगितले आहेत, ज्यांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. या नियमांकडे दुर्लक्ष केलं तर अनेक समस्या उद्भवू शकतात असं म्हटलं जातं. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही आपल्या बेडरूममध्ये ठेवू नये, नाहीतर त्यांचा नकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर आणि कुटुंबावर पडू शकतो. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये चुकूनही मृत नातेवाईकांची चित्र किंवा फोटो लावू नयेत. असं केल्याने घरातील नकारात्मकता वाढते, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो आणि घरात कलहाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये धारदार वस्तू जसे की कात्री, चाकू अशा वस्तू देखील ठेवू नयेत. असं मानलं जातं की या वस्तू बेडरूममध्ये ठेवल्याने नकारात्मकता वाढते, जी भांडणाचं कारणही बनू शकते. वास्तुशास्त्रानुसार अविवाहित तरुण तरुणींनी आपल्या बेडरूममध्ये काही विशिष्ट वस्तू ठेवणं टाळावं, जसं की वाहणारे पाणी दाखवणारी चित्र, बेडखाली लोखंडी वस्तू, बीम असलेले छत आणि चुकीच्या दिशेने झोपणे. यामुळे विवाहात अडचणी येऊ शकतात. उत्तर पश्चिम दिशेला डोकं ठेवून झोपणं आणि सकारात्मक चित्रांचा वापर करणं शुभ मानलं जातं. चुकूनही बेडरूममध्ये धार्मिक पुस्तकं ठेवू नये. या गोष्टी बेडरूममध्ये ठेवल्याने त्यांचा अपमान होतो. धार्मिक पुस्तकं नेहमीच मंदिरात ठेवली पाहिजे. बेडरूममध्ये देव आणि देवतांच्या मूर्ती ठेवणं टाळावं. असे केल्याने अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बेडरूममध्ये झाडू ठेवणं देखील अजिबात चांगलं मानलं जात नाही, कारण त्यातून निघणारी नकारात्मकता आर्थिक चणचण निर्माण करते आणि कलह देखील वाढवते. तरुण तरुणी यांच्या बेडरूमच्या सजावटीसाठी बेडरूममध्ये आकर्षक चित्र लावावी. पक्षी किंवा सुंदर फुलांची चित्र लावू शकता. लग्न करू इच्छिणाऱ्यांनी नेहमीच्या गादीच्या बेडवर झोपू नये. तसेच बेडच्या समोर जर बाथरूमचा दरवाजा उघडत असेल तर तो बंद ठेवावा, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होऊ शकते आणि विवाहामध्ये अडचण येऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार अविवाहित तरुण किंवा तरुणींनी ज्या रूमच्या छतावर बीम किंवा पिलर आहेत त्या रूममध्ये झोपू नये. अशा रूममध्ये झोपणे अशुभ मानले जाते. विवाह योग्य व्यक्तींच्या बेडरूममध्ये छत 2 भागांमध्ये विभागलेले नसावे, कारण यामुळे विवाहामध्ये अडचण येऊ शकते. जर तुमच्या रूममध्ये असे असेल तर ते ताबडतोब बदलायला हवं. वास्तुशास्त्रात शुभ आणि अशुभ फलाच्या अनुषंगाने अनेक गोष्टी सांगितल्या जातात. घर कसं सजवलं पाहिजे, घरात कोणत्या गोष्टी असायला हव्या, कोणत्या गोष्टी नसायला हव्या, कोणत्या दिशेला काय असायला हवं, यासह वास्तुदोषाच्या गोष्टीही सांगितल्या जातात आणि त्यावरील उपायही सांगितले जातात. घरातील वादविवाद, लग्नात येणाऱ्या बाधा, आरोग्याबाबतच्या समस्या, पती पत्नीतील कलह आदी गोष्टींवर वास्तुशास्त्र उपाय सांगत असतो. कुणाचं लग्न लवकर का होत नाही यावरही वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले आहेत. बेडरूम हे विश्रांतीचे आणि शांततेचे स्थान आहे. त्यामुळे आत्ता सांगितलेल्या गोष्टी बेडरूममध्ये ठेवल्याने त्या ठिकाणची सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते आणि नकारात्मकता वाढू शकते. त्यामुळे या गोष्टी बेडरूममध्ये ठेवणं टाळावं आणि आपलं जीवन सुखी आणि समृद्ध करावं. याबाबत तुम्हाला आणखीन काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.